दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण कधी हा ढगफुटी हा प्रकार ऐकलाय का? ढगफुटी म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वेळेस पाऊस पडतो आणि तो इतका पडतो की आपण असं म्हणतो की ढग फुटलंय आणि एकाच जागी इतकं पडतो पाऊस. आणि अशा वेळेस खूप नुकसान होतं, कारण तो जो प्रेशर आहे तो एकाच ठिकाणी आलेला असतो आणि त्यामुळे खूप नुकसान होतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी ढगफुटी आली असेल. आपली परिस्थिती खराब असते आणि अशाच वेळेस काहीतरी एखादं दुसरी समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहते. आणि कोरोनाचा काळ जो होता हा ढगफुटीपेक्षा काही वेगळा नव्हता. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही थोडंफार शिल्लक होतं त्याच्यामध्ये ते हळूहळू चालवत होते. आणि अशाच वेळेस काहीतरी अचानक आजारपण किंवा अशी दुसरी मोठी समस्या त्यांच्यासमोर उभी राहायची आणि त्यामध्ये कसं ना कसं तरी कशाप्रकारे आपण ह्यामधून बाहेर यायचं हा प्रश्न पडायचा. आणि हे सुद्धा काही ढगफुटीपेक्षा वेगळं नव्हतं. आणि परिस्थिती अशी व्हायची की आता काय करू समजायचं नाही. ज्यावेळेस आपण पहिले राजे ह्याचा 17वा अध्याय वाचतो, 1 किंग्स चॅप्टर 17, त्यावेळेस आपण तेथील सारफत येथील विधवेबद्दल वाचतो. ही विधवा त्या दुष्काळाच्या काळामध्ये काटक्या वेचत असताना परमेश्वराने एलियाला तिच्याकडे पाठवलं. तिच्याकडे स्वतःकडेच थोडंसं मूठभर पीठ आणि थोडंसं तेल होतं आणि त्याच्यातच ती भाकर करून स्वतः आणि तिच्या मुलाला खायला घालणार होती. आणि पण परमेश्वराने तिच्याकडे एलियाला अजून पाठवलं. आणि मग पण तरी तिने ऐकलं आणि ते जे पीठ होतं त्याची भाकरी करून तिने एलियाला दिली. परंतु परमेश्वराचा आशीर्वाद त्या विधवेला प्राप्त झाला की तिच्या मडक्यातलं पीठ कधी संपलं नाही आणि तिच्या तेल जे आहे कधी आटलं नाही. परंतु काही दिवसामध्येच तिचा मुलगा आजारी पडला आणि त्याचा श्वास बंद झाला. आता अशा वेळेस हे अगोदर दुःख होऊन गेलेलं आणि त्याच्यामध्ये परत हे दुःख आलं आणि तिने एलियाकडे तक्रार केली हे काय आहे म्हणून. एलियाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या मुलाला परत जिवंत केलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण एलियाप्रमाणेच विश्वासू राहण्यासाठी शिकलं पाहिजे. संकट येणारच आहेत. ह्या जगामध्ये जोपर्यंत आपण राहणार आहोत तोपर्यंत संकट येणार आहे, परंतु देवाशी विश्वासू राहा. देव कठीण समयामध्ये आणि चांगल्या समयामध्ये सुद्धा चांगलाच असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, पहिले राजे ह्याच्यात 17वा अध्याय आणि 24वा वचन, 1 किंग्स चॅप्टर 17 and verse 24. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.